देखते रहिए मास इंडिया लाइव के साथ। नमस्कार, मी प्रवीण राठोड, कृष्णापुरी तांडा येथील रहिवासी। दरेगाव, कृष्णापुरी, लोंढे, चिंचगाव आणि सुंदरनगरचे तांडा नंबर 1, तांडा नंबर 2 आणि तांडा नंबर 3 या सर्व 5-6 गावांसाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मागील 2 वर्षापूर्वीच ही योजना मांडली होती। आणि योजनाच्या एस्टिमेटमध्ये असं होतं की ही योजना च्या विहिरीला जागा स्थानिक ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्यावी। आमची ही योजना आपल्या गिरणा नदीतून येणार होती, म्हणून त्या स्थानिक ग्रामपंचायत वरखेडे ग्रामपंचायतीचा आम्ही संपर्क केला। त्यांना सांगितलं की आम्हाला विहिरीसाठी जागा द्या। जवळजवळ 1 वर्ष त्यांनी आम्हाला झुलवत ठेवलं आणि नंतर म्हटले की आम्ही तुम्हाला जागा देणार नाही। पुन्हा आम्ही त्या जागेचा नकाशा काढला तेव्हा आमच्या अशा लक्षात आलं की ही जागा पाटबंधारे विभागाची आहे, ज्या ठिकाणी आम्ही विहीर खोदणार आहोत। पाटबंधारे विभागाशी आम्ही पत्रव्यवहार केला। पाटबंधारे विभागांना सांगितलं की सर, आमचा जो सर्व 5-6 गावाचा जो परिसर आहे तो सर्व अवर्षण प्रमाणग्रस्त असा म्हणून येतो आणि या क्षेत्रामध्ये 1 वर्ष जरी पाऊस कमी झाला तरी सर्व लोकांना पिण्याच्या पाण्याची प्रचंड मोठी समस्या निर्माण होते। 2015-16 साली असाच दुष्काळ झाला होता। त्यावेळेस आमच्या गावाची एक 15 वर्षाची मुलगी पाणी काढत असताना विहिरीत पाय घसरून ती मृत्युमुखी पडली होती। पुन्हा तीच घटना होऊ नये असं आम्ही जेव्हा त्यांना विनंती केली त्यावेळी त्यांनी आमची विनंतीची सहानुभूती विचार करून आम्हाला जागा दिली आणि आम्ही खोदकाम चालू केलं होतं। पण स्थानिक काही टार्गेट लोक महिलांना पुढे करून आमच्या योजनेला त्यांनी अडकाठी आणली। आम्ही नंतर मग तहसीलदार चाळीसगाव आणि BDO प्रांत अधिकारी यांच्याशी जेव्हा संपर्क साधला त्यांनी आम्हाला मदत करण्याचं आश्वासन दिलं, पण पुढे काही सूत्र हल्ली नाही। पुन्हा आम्ही त्यांना निवेदन दिले तरी काही झालं नाही। मग शेवटी आम्ही जळगाव या ठिकाणी कलेक्टर, CO आणि पाणी पुरवठा विभागाचे चीफ इंजिनियर भोगावटे साहेब यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा 23 तारखेला दिला होता। 23 तारखेनंतर काल उपोषणावर बसेपर्यंत आमच्याशी यांच्या विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही। SP साहेबांना भोगावटे साहेबांनी लेटर दिलं होतं पोलीस बंदोबस्ताचं, तर ते 6 तारखेपासून तर आतापर्यंत पोलीस स्टेशनवाल्यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नव्हती। तर काल आमच्याशी ज्यावेळेस ते चर्चा करण्यात आले आणि आम्हाला सांगताय की आम्हाला 2 दिवसाचा अवधी द्या। आम्ही त्यांना सांगितलं की सर, आम्ही 2 दिवसाचा अवधी तुम्हाला कुठल्या बेसवर द्यायचं, आणि आज कालपासून आम्ही आमरण उपोषणाला बसले आहोत। न या प्रशासनाचा कुठला डॉक्टर आमच्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। मग यांना अजून आंदोलनाची व्याप्ती वाढवायची आहे का? तर ती जर त्यांना जर वाटत असेल तर ही जी पाण्याची लढाई आहे ती लढाई आमची नसून आता ही जनतेने हातात घेतली आहे। उद्यापासून हे 5 गावाचे शाळा बंद आंदोलन करणार आहेत आणि रस्ता रोको आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली। या आमच्यापैकी 6 लोकांना काही जीवाचं बरं वाईट झालं तर याला सर्वस्व शासन आणि प्रशासन जबाबदार असेल, आणि याच्या पुढे जर परिस्थिती जर चिघळली याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असं मी या ठिकाणी निश्चित सांगतो। धन्यवाद।